राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून उद्या ते मनोरमध्ये शिवसंकल्प अभियानाला बरोबर संध्याकाळी 5 वाजता हजेरी लावणार आहेत आणि त्याच सभा मंडपाची जी तयारी आहे ती सुरू आहे। आपण पाहू शकतो की इथे हे भव्य व्यासपीठ आहे ते उभारण्यात आलेलं आहे। इथे शिवसंकल्प अभियानाचा जो बॅनर आहे तो लागलेला आहे। आपण बघाल तर इथे जी तयारी आहे डी झोन आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जी पोलिसांची तयारी आहे ते पूर्णपणे सुरू झालेले आपण बघू शकतो। इथे जे नियोजन आहे पोलिसांचं अगदी पार्किंग व्यवस्था असू द्या किंवा जो बंदोबस्त असू द्या तो पूर्णपणे सुरू आहे। बैठक व्यवस्था आहे ती करण्यात येते। जवळपास 15 ते 20 हजार लोक ह्या मेळाव्याला जमतील आणि येथून मुख्यमंत्री आहेत ते पालघरच्या एका शासकीय कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर जवळपास 10 वाजेपर्यंत ते पालघरमध्ये असतील आणि त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना होणार आहेत। आपल्यासोबत पालघरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय नियोजन असणार आहे कार्यक्रमाचं। काय सांगाल, कसं नियोजन आहे? उद्या मुख्यमंत्री पालघरमध्ये येत आहेत। महाराष्ट्र राज्याचे गोरगरिबांचे कैवारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत आणि त्या निमित्ताने ह्या पूर्ण जिल्ह्यात एक भगवं वातावरण तयार झालंय आणि तमाम शिवसैनिक आणि इथे शिवप्रेमी जनता ही साहेबांच्या विचारांचं सोनं उधळण्यासाठी आणि साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेली आहे आणि त्या निमित्ताने ह्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, तमाम जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे। नेमकं कसा कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा? ते किती वाजता येतील, किती वाजता सभा होईल, पुढचे जे कार्यक्रम आहेत ते कसे होणार आहेत आणि किती वाजता साहेब पुन्हा मुंबईकडे किंवा ठाण्याकडे रवाना होणार? ही 5 वाजताची सभा मनोर येथे आयोजित केलेली आहे। या 5 वाजताच्या सभेला आदरणीय मुख्यमंत्री संबोधित करतील आणि त्यानंतर त्यांचा पुढील कार्यक्रम शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आहे। तसंच पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षाची पालघर आणि मनोर येथील 2 कार्यालय यांचे उद्घाटन साहेब करतील आणि त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील विविध समस्या ज्या आहेत त्या लोकांची निवेदन ऐकून त्या समस्यांचं निवारण करण्याचा साहेब प्रयत्न करणार आहेत। साधारण काय नियोजन ह्या कार्यक्रमाचं केलेलं आहे? किती लोकांची उपस्थिती राहणार आहे आणि नेमकं साहेबांकडून काय अपेक्षा असेल इथून पालघरवासियांची? ह्या सभेसाठी पालघर जिल्ह्यातील जनतेचा, गोरगरीब जनता, महिला वर्ग हा उत्स्फूर्तपणे येणार आहे। कमीत कमी इथे 30-35 हजाराचा जनसमुदाय इथे लोटणार आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या सभेची तयारी करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जी व्यवस्था आहे, जी बैठक व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। व्यासपीठ उभारलं गेलेलं आहे, इथे मंडप सजवला जात आहे, अजूनही मंडप आहे तो वाढवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे। मात्र मुख्यमंत्री 5 वाजता उद्या संध्याकाळी येतील आणि त्याच्यानंतर इथे संबोधित केल्यानंतर ते पालघरच्या एका शासकीय कार्यक्रमात जातील आणि तिथे त्याच्यानंतर जी शिवसेनेची 2 कार्यालय आहेत त्या कार्यालयांचं उद्घाटन आहे। त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा मुंबईकडे रवाना होतील। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।